नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता मस्तपैकी तयार बियार झालो आहे आणि खाली चाललो आहे मंदिराकडे। इकडे पारायण चालू आहे। हे बघा आमची गँग। बस इथे गरम आहे। तर रामकृष्ण हरी मंडळी, आत्ताच हरिपाठ झाला आहे आणि आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे। तर आजची कीर्तन सेवा ही हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शिंदे आळंदी यांच्याकडून होणार आहे। तर शिंदे महाराजांची सेवा ही आम्हाला गेले 49 वर्ष लाभत आहे सातत्याने आणि आजचं ही त्यांची 50वी सुवर्ण महोत्सवी सेवा आहे कीर्तनाची। तर आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं की त्यांची एक छोटीशी स्वागत मिरवणूक काढायची। तर आता आम्ही चाललो आहे त्यांना आणायला त्यांच्या स्वागताला। तर चला तुम्हाला दाखवतो, एक छोटीशी स्वागत मिरवणूक निघणार आहे त्यांची। तर चला सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा।
पायावर या वारकरी संतांच्या. विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अत्यंत अभिमान, कृतज्ञता व भक्तिभावाने हे मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. परमपूज्य ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे यांस विठ्ठलवाडी येथे आयोजित भव्य व दौप्यमान अशा 107व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण निमित्त आपण सादर केलेली सुवर्ण महोत्सवाची कीर्तन सेवा ही केवळ कीर्तन सेवा नसून ती एक भक्ती, ज्ञान व संस्काराचा दिव्य महोत्सव ठरली. आपल्या ओजस्वी वाणीने, रसाळ निरूपणाने, संत वाङ्मय यांच्या गोड अभंगाने व हरिनाम अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन, आध्यात्मिक जागृती व सद्गुणांची रुजावत अत्यंत प्रभावितपणे घडली. आपल्या या अद्वित सेवेने सप्ताह सोहळ्याची उंची अधिकच वाढवली असून उपस्थित भाविकांनी आत्मिक समाधान, आनंद व चैतन्याची अनुभूती लाभली. आपल्या या अमूल्य योगदानाबद्दल विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ आपले मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड हरिनाम सेवेची शक्ती लाभो हीच मंगल कामना. आपली कीर्तन सेवा हीच आमच्यासाठी प्रेरणेची अखंड ज्योत. धन्यवाद. ही सेवा केवळ वर्षाची नाही, ही सेवा केवळ वर्षाची संख्या नाही, तर ती भक्ती, श्रद्धा आणि कीर्तन सेवेचा सुवर्ण इतिहास आहे. या सेवेप्रती विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ आम्ही त्यांचा मानपत्र, वस्त्र आणि श्रीफळ आणि शाल देऊन त्यांना सन्मान करू इच्छितो. मी गुरुवर्य जनार्दन महाराज गाडवे यांना विनंती करतो की आपण त्यांना मानपत्र प्रदान करावं. वस्त्र द्या, शाल श्रीफळ, नंतर वस्त्र, नंतर मानपत्र द्या. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु महाराज. वस्त्रदान करीत आहेत. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु महाराज. आता मानपत्र देत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट करा. धन्यवाद. आजचा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर तो भक्ती, साधना आणि कीर्तन परंपरेचा सुवर्ण क्षण. या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून या व्यासपीठाला लाभलेले आजच्या कीर्तन सेवेचा रंग अतिशय सर्वांना मनमोहक करणारे पखवाज वादक आमचे परम मित्र समीर महाराज मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं श्री किरण फावडे यांना विनंती करतो. पालकर श्री दीपक मारुती महाडी कोसबी, सौ सुहासिनी संतोष मस्कर वळूर, मीनाक्षी सीताराम पारधी, सौ वैशाली. हाय. तर आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. हा गेलाय खाली. काय त्याची विणीची पाळी आहे आमच्याकडे. ते पण असतं खूप काय काय. पण आता ह्या व्लॉग मध्ये एवढंच. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. किती वाजले आता ते पण सांग. 2 वाजले. आता 2 वाजले. रात्रीचे 2. कोणच नाही. आम्हीच बसलोय. तर आता आम्ही पण चांगलं झोपायला. सकाळी परत उठायचंय लवकर आणि पारायणाला वगैरे बसायचंय आम्हाला जाऊन. तर बाय, गुड नाईट. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. सगळ्यांच्या मेंढ्या दिसतात.